हे बघा हे लागले तर माती गोळा करायला आणि आम्ही पिशवी पण नाही आणली. तर इथं मळे लावले मित्रांनो, हे बघा इथं अशी. आणि आता बघू कडाकडानीच मासे फिरत आहेत. बघू शकता किती मासे लागलेत. मस्त कुठले त्याच्या हा मस्त त्याच्यामध्ये ज्या आंबळ्या होत्या ना त्या सगळ्या वेगळ्या केल्या आणि त्याच्या बघा मस्त वरती फ्राय केलं. नदीवर येऊन पोहोचले मित्रांनो आणि आज आहे ना संध्याकाळच्या बाहेर आलो एकदम, म्हणजे 6:30 वाजत आलेत आता. आणि ना थोडी रात्र पडली ना की मग जाळी सोडायची आता. तर आता ना पहिल्यासारखे डायरेक्ट एकदम असे लय मळे मासे वगैरे भेटत नाही, पण चढणीचे मासे संध्याकाळच्या वेळेला चढतील आणि लोक थोडी कमी झाली ना नदीची की मगच ना मग आपल्याला मासे पकडायचे. तर अशी का आणि मी दोघंच आहे आज. बघू मस्तपैकी फिशिंग करूयात मित्रांनो जाळ्याने. बरेच दिवस झालं जाळ्याने म्हणजे मळे मासे पकडलेच नाही. पाणी आता थोडं कमी झालं आहे, 2-3 दिवसापासून ना एकदम असं ऊन पडले त्याच्यामुळं पाणी एकदम कमी झालं मित्रांनो. हे बघा लोक अजून आहेत. आता आहे ना संध्याकाळचे 6:30 वाजत आलेत तरी लोक दिसत आहेत. वरतीसुद्धा ते बघा त्या साईडला सुद्धा भरपूर लोक बसले आहेत गांडूळ लावून हे करायला आपलं शिंगटे वांजा वगैरे पकडण्यासाठी. तर ना मळे पण आणले. जर चढणीचे मासे भेटले ना तर रात्रीच्या वेळेला मासे जर चढायला लागले ना तर ते पकडण्यासाठी आपण मळे आणले. पण बघू काय सीन होतं. जर मासे भेटले तर मग मजा येईल मित्रांनो. काय आहे का अरे बारीक मासे चढलेत बघा मित्रांनो, बारीक मासे तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा अरे खाली गेले रे परत ते. हे बघा मागं सरतो थोडा, लय खाली गेले बघा. किती मासे चढलेत मित्रांनो. इकडे पण बघा या साईडला सुद्धा. पलीकडे चालू आहे मित्रांनो वरणावरून आणि आता एकदमच पाणी कमी झालं आहे पलीकडच्या साईडला ना. असं तिकडे खालती बघू तिकडे जर आहे ना पाणी जर असं शांत असेल ना तरच जाळे टाकायला जमतात, नाहीतर मग वाहून जातात. तर मग खालतीला साईडला जाऊ थोडं आणि तिकडं बघू जाळे टाकून जमतंय का. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, आपण इथं मासे पकडलेले, इथंच मासे उडत होते ते. आलो मित्रांनो लोकेशनला बघा आणि इथंच पाणी किती काय माहीत नाही तरी पण जाळी टाकणार मी. बघा इकडे आहेत ना हे लोक जे आहेत ना मासे साफ करतायत, म्हणजे मोठे मोठे मासे लागलेले त्यांना ते साफ करतायत. आणि इकडे ते वगैरे दादात ना मासे पकडतायत. त्यांना इतके मोठे मोठे मासे लागलेत आणि त्यांनी मोठ्या माशाचं जाळं टाकलं का नाही का. ते बघा किती मोठे मोठे मासे पकडलेत त्याने. हे लागले जाळे टाकून घ्यायला. अजून बराचसा उजेड आहे तरी पण आताच टाकून बघू. जर मासे लागले तर आपण संध्याकाळपर्यंत थांबणार आहे आणि जर नाही लागले तर मग मळायचं वगैरे बघून घरी जाऊ. हे लागले जाळ टाकून घेते बघा. बघू ना आता पहिल्यांदा झालंय. बघा थोड्या वेळ थांबणार आहे मी 9 वाजेपर्यंत. जमल तसंच करणार आहे. तर घेतात हे जाळं टाकून. काय झालं गुतल्या का. जाळं पण बघा किती लांब आहे. कुठपर्यंत टाकत गेलेत बघा ते जाळं. काय वाटते तुम्हाला. काय माहित नाही रे, पाण्याचं आहे ना, पाण्याचं लय प्रभाव आहे असं. ते वाटतं वाहून जाते थोडं असं एकदम शांत वाटतंय. वरनं शांत वाटते पाणी पण आहे ना आतून एकदम प्रवाह आहे असं खालच्या साईडने. दुसऱ्या पण गेलं जाळं टाकायला बघा. एक तर टाकून झालंय आपलं तिकडं खालतीला साईडला टाकलेलं आहे बघू शकता. आणि आता हे गेलं दुसरा पण जाळं टाकायला. पाण्याचा प्रवाह जास्त आहे त्यांचं म्हणणं नाही तरी पण आपण ट्राय करणार आहे मासे पकडायला. तर दोन जाळी तर आपण टाकून ठेवली मित्रांनो खालच्या साईडला तिकडं. आणि ना इथं मी तुम्हाला मागाशी दाखवलं इथं मासे चढतोय. तर आपण आहे ना ते मासे पकडण्यासाठी आहे ना थोडीशी काहीतरी आयडिया करूयात. कारण ते ना आपण बऱ्याच वेळा थांबणार आहे म्हणजे 9-10 वाजेपर्यंत. आणि तोपर्यंत जर मासे चढले ना तर ते आपल्याला पकडता येतील. ते ना मित्रांनो मळई मांडून घेऊयात. कारण की ना बारीक मासे आहेत ना लई चढत आहेत मित्रांनो. या साईडला सुद्धा भरपूर बारीक मासे मागाशी चढले होते असे. आणि तिकडं असे आहेत ना हे सुद्धा दिसत आहेत बारीक बारीक मळे सुद्धा दिसत आहेत बघा. तिकडं मळे सुद्धा आहेत. तर आता इथं काहीतरी जुगाड करूयात आणि इथं मित्रांनो मळई मांडूयात.
अशी का आता आहे ना थोड्या दगडी जाळा सोडले. काय सोडलं जाळे. त्याला जाळे हे घे हे आता ते तिकडं जा ना ते बारीक बारीक आहेत ना ते घेऊन जा फक्त तिथं. मी बरोबर मातीचा गोळा करून आणतो बरं का. हे बघा हे लागले तर माती गोळा करायला आणि आम्ही पिशवी पण नाही आणली आणि काही खोरं बिरं पण टिकाव पण नाही आणलं खाण्याला. तर हातानेच आपल्याला माती काढायची आहे. जास्त नाही लागणार पण बऱ्यापैकी लागलच का ना. इकडं बघा याने कसं लावलंय एकच नंबर दिसतोय होते. असं एक नंबर आलं बा, बाकी काय नाही. येतील येतील. इथं एवढं जे झालं ना हा म्हणजे मग ओके झालं सगळं. ओके थोड्या फक्त दगडी आणा ना. चालते. बघा बोलता मित्रांनो पूर्ण कावक पडला आणि आपली जाळी सुद्धा टाकून ठेवलं ती जाळी सुद्धा काढायला जायच्या. तर आता इथे आहे ना आपण आधी मळई मांडून झाली की मग जाळी काढायला जाऊ. म्हणजे मग इकडे कोणी फिरकणार नाही आणि मासे सुद्धा आपल्याला भेटू शकतात. अजून पण शकतात म्हणजे काय आयडिया नाही भेटतीलच असे. चला पण मासे ना चढायला सुरुवात झाली इकडच्या साईडला. खरं तर आपण जिकडं लावलं नाही ना त्या साईडलाच लय येत रे लय येत. आणि आहे ना इकडं बघ दाखवतो तुम्हाला. ते बघा इकडं मासे आहेत ना या साईडला चढले. तर आता ना आपण मळई जी लावले ना ती तुम्हाला दाखवतो. तर इथं मळई लावले मित्रांनो हे बघा इथं अशी. आणि आता बघू काय करू थोडा वेळ बघू इथं कसं काय होत आहे. नाही तर तिथं लावू मळई. हा थोडा वेळ जाईल पण मळई तिथं लावली ना तर मासं रात्रभर चढतील तिथं. हे बघ कसे चढलेत बघा मित्रांनो मासे. बघा कसं आहे अशी का डायरेक्ट असं हे झालंय बघा. सगळे मळे मासे मित्रांनो बघा एकदम जवळ दाखवतो. हा थांब पिलू पुढं का. अरे सगळे वर चढले का तिकडून अशी का आली तिकडून. आणि हे बघ इकडे जाळं टाकून गेलो बराच वेळ झालं. जाळ्यात मासे अडकलेत आणि लय मासे अडकलेत अगो इकडं कडेला बघ. हे बघ कोळस लोळ्या बिळ्या अडकल्या डायरेक्ट. आणि ना इकडे एक जाळे टाकले मित्रांनो आणि हे एक जाळे. हे बघ ना हा तिकडं पण दिसत. हे लय मासे अडकले वाटते रे. हे कोळस खेळा अडकला आहे ना कडलाच एकदम. शिंगट्या कोळस मळी बिळे काय अडकलेत. हे आणि आता मजा येणार हा. तर मित्रांनो आले आता जाळं टाकलं तिथं आणि एवढे मासे गुंतलेत एका जाळ्यामध्ये. पण याच्यात काय माहित नाही हे जाळं पूर्ण कडायला गेले. तर आधी हे काढू घेऊ आणि मग ते आडवं काढू बरं का ना. तर चला मी आता पटकन इकडचं जाळं काढतो सोबत चला तिला काय साध्य काढायला असेल तर हे गेले जाळा काढायला. आणि हा जाळ आहे ना जरा कडनीच टाकलेलं कारण वाहून आले आहेत मासे. आणि हा दिसतात ना मासे आहेत त्याच्यात पण म्हणावं इतकं नाही येतं. तर घेत आहे ते जाळं काढून. हा ते पूर्ण आपण आरपार टाकले ना. आणि पाहिजे तेवढे मासे तर काय आपल्याला मिळाले नाही. याला काय मासे गुंतले नाही. पातळ आहेत ते आपण घेणार आहे काढून. आणि मला काय वाटत आहे हे मासे काढून घेऊन मग तो काढू. आहेत पण एवढं नाही. म्हणजे बऱ्यापैकी येतं पण त्या जाळ्याला येतं. हा ते दिसतात ना इथून. आता आहे ना मित्रांनो हे जाळ्यातलं मासे काढून घेऊ आणि मग ते काढू. हे काढून हा टाकून मग काढू तो कारण वेळ लागेल. आता आम्ही दोघच आहे. हा ना त्यामुळे आता काढतो ना तर काय दाखवत नाही. हा ना पटपट मासे काढून घेऊ मित्रांनो आणि मग आहे ना दुसरं जाळं काढू. तर आपल्याला भरपूर वेळ मासे पकडायचे आपण कारण मळे पण लावून ठेवले ना मग तिथं पण मासे चढायला वेळ लागेल का ना. हा तर घेऊ आता आपण काढून मासे. हे बघा लागले साईज पण दाखवते मी तुम्हाला. मस्त हे तर बारीक साईज ते जाळं मोठं जायचं का ना. थोडं मोठे मारायचं नाही का. ते बघा हे बघा मस्त नदीचं चढणीचे मासे ते पण रात्रीच्या वेळेला का ना. हा ना आम्ही पहिल्यांदाच आलोय. लोक आज लय येत आज नाही भीती वाटत. त्या दिवशी अजून लोक असतील 12-1 वाजेपर्यंत. एक जाळ तर काढून झाला. आता हे दुसरं पण जाळ आहे ना तो काढून मासे घेऊन आपण परत टाकल्याने आता हा जो दुसरा एक जाळा टाकलेला तो काढताय. लागलेत का आहेत ना. हा लय मासे
बघू शकता काढून आणलाय तिने तो जाळा. आणि खूपच म्हणतायत, खूपच आहेत. आता बघू बाहेर आल्याशिवाय कळणार नाही. हा लयत ना मासे लागले का? भारी वाटत आहे. हो शोपत सगळं पांढरं पांढरं दिसतंय ग. हा ना बघू शकता किती मासे आहेत. आणि मिक्स मासे असतात बरं का हे सगळे. मळे शिंगटे मोठे निघाला. हळू ना ग पिला. हा ते गुत्तय ना माग. हा ना कडाकडानीच मासे फिरत होतो. बघू शकता किती मासे लागलेत. मस्त गुतले त्याच्यात. हा हा काढा. आणि बघू शकता एक नंबर मासे गुतले. एक नंबर मासे असे लागलेले आहेत जाळ्याला. कसे मस्त मासे गुतले एक नंबर. हा ना हे बघा शिंगटे बिंगटे गुतलेत मस्त. सगळे मिक्स मासे तर. याच्यामध्ये ना लई मासे गुतले मित्रांनो. खरं म्हणजे ना तो जो पहिला होता ना तो पण आडवास टाकून ठेवला होता का म्हणजे मग आहे ना त्याच्यामध्ये गुतले असते बघा. हे लुळे आहेत बघा. हे लुळी असे काढून घे मित्रांनो पटपट. बरेच मासे गुतलेत. आणि हे बघा हे कुठले मासे काय माहित नाही. हे फक्त ना पावसाळ्याच्या वेळेसच भेटतात बरं का ना. हा ना हे मासे. हा हे बघू कोणता मासे. हे जे मासे आहेत ना कुठे गेले हे बघ. हे जे मासे आहेत ना ह्याच टायमाला फक्त भेटतात. बरोबर बरोबर. चढणीला पण तेच मासे असं दिसतात बरं का. जास्त करून हेच जास्त असतात. तर चला मित्रांनो रात्रीचे आहेत ना 12 वाजले तर. आणि अजून सुद्धा खालतीला साईडला माणसं आहेत. तिकडे बॅटरी दिसते. त्याच्यामुळं काय वाटलं नाही एवढं. पण आपल्याला मासे सुद्धा आहेत ना एकदम भरपूर भेटले. आणि पहिल्यांदाच असे रात्रीच्या वेळी डायरेक्ट हे करून पकडले का ना. तर ना इथून व्यवस्थित ओतून नाही दाखवता येणार. आता घरी गेलो आपण ओतून बघू. पण बघा बरंच 1-2 किलोच्या आसपास असतील का नाही. 2-2.5 किलो मासे आपल्याला भेटले. तर आता डायरेक्ट ओतून दाखवू मग कळलं. ते असं पिशवीमध्ये कळणार नाही. भरपूर मासे आहेत ना. हां तर चला मित्रांनो पूर्ण काळोख झाला आहे. आता जाऊयात आपली मळई काढूयात का ना. पार पाणी कमी झालं बघ. हा काहीच नाही रे. पूर्ण मित्रांनो पूर्ण पाणी कमी होऊन गेले. इथं मळई लावलेली बघा आपण. म्हणजे पहिल्या जागेवरची काढून आहे ना इकडं आणून लावलेली. इथंच ना लय मासे चढत होते. पण पूर्ण बघा पाणी आटून गेले इकडून. पूर्ण प्रवाह थांबला ग मगाशी. तर किती भारी चालत होतं नाही. बघू काय आलंय का नाही काय माहित नाही त्याच्यामध्ये. पूर्ण कोरडं झालं ना रे. हा इकडे गे बरं काय माहित नाही बा. इकडे कर बरं ना. त्याला काय काय दिसतच नाही रे. हाय जर का 2-3 बारीक बारीक. हा बारीक बारीक का तरी 2-3. मळायचं तर काम पूर्णच फेल गेलं मित्रांनो. आधी ज्या जागेवर ते बसवलेले तिथं एवढी मेहनत घेतली तिथं लावताच नव्हतं येत. आणि इथं आणून लावलेली. इथं लय मासे चढत होते. पण पाणी ना 2-3 तासामध्ये एकदमच उतरले. त्याच्यामुळं तिथं पण नाही जमलं. चला आता घरी जाऊयात. काय गाणं काय झालंय. गाडीत पंक्चर झालं तर बसा. रात्रीचे 1 वाजले बघा रात्रीचे ना मित्रांनो 12:30 वाजले बघा. 12:25 झाले तर. आणि ना आमची गाडी झाली पंक्चर. आणि मेन म्हणजे ना काय झालं माहिती का आमच्याकडे स्टेपनीच नाही. स्टेपनीच खराब झालेली गाडीची. आणि त्याच्यात पंक्चर झाली. तर आम्ही आता आडिवरे गावामध्ये आलो आहे. आणि सगळी बघा सगळी एकदम सामसूम झालं आहे. आणि ना आत्ता आम्ही गाडीमध्येच बसलो आहे मित्रांनो. दादा येतोय आपल्याला खरं तर न्यायला नाहून दादा. आणि त्याला पण एवढा उशिरा फोन केला कारण की आता पर्यायच नाही. इथं सकाळी असतोय माणूस हवा वगैरे भरून द्यायला किंवा पंक्चर काढायला. पण आता कोणीच नाही भेटणार. फायनली मित्रांनो दादा आलाय न्यायला आम्हाला. 2 व्हीलर घेऊन. हे बघा इकडे 2 व्हीलर घेऊन. आणि आता आहे ना फक्त अशी काही नाही मासे घेतले ना पिलू. फक्त मासे. हां हां नाही बॅग नाही घेतली. तेवढंच घे. चला आता सकाळी येऊया डायरेक्ट काय होतं असेल
चल घे आता मासे काय नाही घेतली घेतो ना चल घेतो चल ना चला जाऊ आता घरी तर दादा आला नाही तर लांब असतो तर लय अवघड झालं असतं तर कसा बसा उडत पडत उठत आलोय घरी आणि ना अशी कधी बघा मासे होतात ना कळ लागले आता बघू किती मासे लागले तर हे बघा मासे असे का निवतले बघा इकडं आणि किती मोठं ताट भरून बघा पूर्ण सगळे एकदम असे फ्रेश फ्रेश जास्त नाही कोळस दादा बाकी सगळं हे सगळं मस्त अजून जिवंत शिंगटे वगैरे मस्त एकदम भारी मस्त भेटले ना आणि सगळं ओके काम झालं पण शेवटी फक्त लय तारा झाला हा ना तर चला आता ना मस्त दोन घेतो मित्रांनो एवढ्या टायमाला मित्रांनो उशिरा बघा मस्त त्याच्यामध्ये ज्या आंबळ्या होत्या ना त्या सगळ्या वेगळ्या केल्या आणि त्याच्या बघा मस्त वरती फ्राय केलं एक नंबर झाले द्या ना मस्त आणि इकडं काय बनवलं आहे ना बनवून ठेवलेलं असे का ना बाबा बटाटा बॉम्बेल बनवून ठेवलेलं आणि मासे तुम्हाला दाखवतो हे बघा किती लय मासे बघा आता हे उद्या करता येतील सगळ्यांना तर आज फक्त हे बनवले चला तर मित्रांनो आता लयच उशीर झालाय आता जेवण करून घेऊयात दादा पण गेला झोपायला कारण की आता 2 वाजत आले थोडा वेळ बसलो जरा रिलॅक्स झालो आणि मग मस्तपैकी अशी गाणी रेसिपीसुद्धा बनवली चला तर भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी का सगळे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय